स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो काही वेळात संपन्न होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते हे सर्व शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले शिवभक्त देखील आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर धनगरी नृत्य जी परंपरा जपली जाते तीच परंपरा या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। महाराज, एक सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा या वेश परिधान केलाय, काय वाटते नेमकं? वेश परिधान केल्यानंतर रायगड हा खराच स्वर्ग। मी पहिल्या वेळेस जेव्हा आलो इथे रायगडावर तर साधारण कपड्यावर आलो होतो। एक जण सहज म्हटला की तुमचं नाक फार धारदार आहे, तुम्ही थोडीशी दाढी वाढून शिवाजी महाराजांचा गेटअप करूनच गडावर या। त्यानंतर मी गडावर वेशभूषा करून आलो आणि ही वेशभूषा केल्यानंतर अंगात जे रक्त सळसळ करतं, ही वेशभूषा केल्यानंतर महाराज कसे असतील, फक्त एकच सर्वांना विनंती की स्त्री शक्तीचा आदर सर्वांनी करायचा। कारण आजकाल छोट्या छोट्या 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होतोय। फक्त हा ड्रेस परिधान करण्याच्या मागे एकच कारण की थोडासा समाजाला एक संदेश मिळतो की महाराजांनी स्त्री शक्ती, कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा ओटी भरून वाटी लावली होती आणि आज आपले बांधव 3-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतायत। फक्त एवढं सांगण्यासाठीच आम्ही गडावर वेश परिधान करून येतो की शिस्त ही शिरस्ता काय होता हा महाराजांनी खूप मोठा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण जपला पाहिजे, हे सांगण्यासाठी। आणि छाती अशी हा ड्रेस घातल्यानंतर छाती 32 मान सिंहासन कोणी पाहिलं नाही, आपण फक्त फोटोत पाहिलं, पण हा ड्रेस घातल्यानंतर अनुभवलं जातं की सिंहासन काय असतं आणि राजे काय होते। आपण पाहिलं तर निश्चितच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे आहे ती स्त्रीचा सन्मान केला जायचा। मात्र सध्या आपण पाहतोय की लहान लहान मुलींवर जे आहे ते नराधमांकडून बलात्कार केला जातो आणि हाच एक संदेश जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दिला होता तो प्रत्येक जणांनी जपला पाहिजे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती व्यक्त केली आहे। आपल्यासोबत हे धनगर बांधव आहेत। आपण जो नृत्य करता त्याला काय म्हणतात आणि काय परंपरा आहे याची? याला धनगरी नृत्य म्हणतात। मेंढपाळ ज्या वेळेला रानावनात सगळी बकरी हिंडवत असतात त्यावेळेला विरंगुळा म्हणून संध्याकाळच्या वेळेत हा नृत्य केलं जातं आणि आपला विसावा घालवला जातो आणि ह्याला धनगर नृत्य म्हणतात। पालखी सोहळा, उत्सव कुठलाही असू दे, हे धनगर नृत्य पारंपरिक आवर्जून केलं जातं, याला धनगर नृत्य म्हणतात। आणि रायगडवरती आम्ही जवळजवळ गेली 15 वर्ष झाली येतोय, कंटिन्यू येतो इथं रायगडवरती आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय की शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आम्हाला सहभाग मिळाला आणि शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात धनगर समाजाचंही भरपूर मावळं होतं आणि अतिशय जोमानं चालू आहे हा कार्यक्रम। कुणी याला काय हे करता कामा नये, इतका मोठा उत्सव चालू आहे। निश्चितच आपण पाहिला तर हे सर्व जे बांधव आहेत ते दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जे आहेत ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसाठी दाखल झालेले आहेत। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।